तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की आपल्या डोळ्याच्या खाली खूप काळपटपणा आलेला असतो आणि तो लवकरात लवकर जात नाही. त्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहे की अर्धा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही. बटाटा हा तुरट असतो, त्यामुळे आपल्या डोळ्याखालचे वर्तुळे किंवा वांग हे सर्व काही निघून जाणार आहे मैत्रिणींनो. हा घरगुती उपाय आहे, खूप छान आहे. मी हा करून बघितला आहे आणि मगच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने आता दुसरी वाटी घेऊन आपल्याला सर्व काही पाणी त्यामधलं पिळून घ्यायचं आहे. जेवढं निघेल तेवढंच घ्यायचं आहे मैत्रिणींनो. एक्स्ट्रा पाणी आपल्याला ओतायचं नाही. बटाट्याचंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे, बटाट्याचाच रस आपल्याला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बटाट्याचा रस आपण काढून घेतलेला आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे 1-2 थेंब लिंबाचे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो. लिंबामध्ये आंबटपणा असतो आणि त्याच्यामुळे का नाही आपल्या डोळ्याच्या खालचा काळपटपणा असतो, तो पूर्णपणे निघून जाणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लिंबाचे ही 2 थेंब घ्यायचे आहेत मैत्रिणींनो. अशा पद्धतीने पूर्णपणे लिंबू ही घालून घेतलेला आहे. तर आता बघा मैत्रिणींनो, टमॅटोचंही 5-6 आपल्याला थेंब घालून घ्यायचे आहे. टमॅटोचा आंबटपणा असल्यामुळे आपले वांग, आपला डोळ्याच्या खालचा काळपटपणा पूर्णपणे निघून जाणार आहे. आपली डेड स्किन निघून जाणार आहे. आपली स्किन चमकदार होणार आहे. ॲलोवेरा म्हणजे कोरफड, ताजी कोरफड घ्या मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने आपल्याला ताजी कोरफड मी आणलेली आहे, दारातूनच होती. तर बघा अशा पद्धतीने कोरफडीचाही आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. कोरफड ही कडू कडू असल्यामुळे आपलं वांग किंवा डोळ्याच्या खालचं काळपणा आहे तो निघून जाणार आहे मैत्रिणींनो. हा ताजंच करायचा आहे, फ्रीजमध्ये वगैरे ठेवून वापरू नका. ज्यावेळेस तुम्ही लावणार आहे त्यावेळेसच बनवा, खूप वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला आठवड्यातून कंटिन्यू जर लगेच जायचं असेल तर आठवड्यातून कंटिन्यू 8 दिवस तर लावायचे आहेत मैत्रिणींनो. रिझल्ट लगेच मिळणार नाही. तूप खाल्लं की रूप येत नाही. कंटिन्यू लावा म्हणजे तुमचा काळपटपणा निघून जाईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.